गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. तुझी मॉर्निंग जरा जास्तच गुड दिसते. ब्युटिफुल ड्रीम वगैरे. बरा आहेस ना? मी बरा आहे दादा, तू बरा नाहीयेस. प्रेम गुरु अथर्व यांच्या ऑब्झर्वेशन खाली आहेस तू मागचे काही दिवस. स्वतःच हसतोयस, सकाळी सकाळी तंद्री लावून बसतोय आणि मध्ये मध्ये भोवतालची माणसंही तुला दिसत नाहीये. आणि एका विशिष्ट व्यक्तीशी बोलताना तुझ्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद असतो. काय रे अथर्व, 24 तास हेच करत असतो. अभ्यास कधी करतोस? नाही रे बालका, जेव्हा मी तुझ्या बरोबर नसतो तेव्हा मी अभ्यासच करत असतो. आणि कसं आहे, मी तुझ्या पुढच्या जनरेशनचा आहे आणि आता एका वर्षात जनरेशन बदलतं. सो सगळ्याच बाबतीत माझं थिंकिंग तुझ्यापेक्षा ऍडव्हान्स आहे. त्यामुळे मला जे कळायचं आहे ते मला कळलंय. आकर जुबां तक रुकने लगे, आंखों आंखों में इकरार होने लगे. गो बाई, हा गाणं गातोय ते प्रेमाचं. दोघींपैकी कोणाच्या प्रेमाभिमात नाही ना पडला हा? तरी मला संशय होताच, त्या दरिद्री नारायणाच्या डोक्यात असं काहीतरी असणार म्हणून. घरनादार बसेल डोक्यावर घर जावई होऊन आणि मला घर मिळणार नाही. नाही नाही नाही, मला काहीतरी केलंच पाहिजे. या दोन्ही मुलींच्या लग्नासाठी हात धुवून पाठी पडलं पाहिजे. कमवू नाही तर काही खरं नाही तुझं. मिहीर, तुझा प्रोटीन शेक. थँक्यू. ऐक ना, या प्रोटीन पेक्षाही जास्त एनर्जी मिळेल अशी गोष्ट केली तुझ्यासाठी मी. काय काय केलंस? मला पण हवंय. लगेच हवरेपणा का? अरे अरे मिहीर, शरद शांत व्हा, भांडू नका. आई सांग ना, उगाच सस्पेन्स वाढू नको प्लीज. मिहीर, मी तुझ्या आणि मधुराच्या लग्नाबद्दल मधुराच्या मामाशी आणि मावशीशी बोलून आलीये. काय? हो, म्हणजे काय झालं, त्या दिवशी मला अगदी सहजच मधुराची मावशी मार्केटमध्ये भेटली. मी त्यांना म्हणाले, तुम्ही मधुराशी बोला, मी मिहीरशी बोलते. आता ते बोलतील आणि आपल्याला सांगतील, आपल्याला कळेलच. बघ, केलं की नाही तुझं काम सोपं? मी काय सोपं केलं? सगळं कठीण करून ठेवलंस तू. काय गरज होती आई तुला? अरे मला माझ्या आयडियाने करू दे ना या सगळ्या गोष्टी. का मध्ये पडलीस तू? मला न विचारता परस्पर सगळ्या गोष्टी सांगितल्यास तिकडे. सगळा प्लॅन खराब केला माझा. माझंच चुकलं. मधुराबद्दल घरात काहीच सांगायला नको होतं. मिहीर प्लीज, मी मुद्दामून नाही केलं. अगदी सहज झालं रे हे सगळं. आणि इतक्या दिवसांपासून तूच म्हणत होतास ना तुला प्रपोज करायचंय, म्हणून मी म्हंटल की गोष्टी सोप्या होतील, पुढे जातील. खरंच सहज झालंय सगळं. मी मुद्दामून नाही बोललीये. प्लीज ट्रस्ट मी. आणि आणि मिहीर, त्यांच्या मनात सुद्धा तुझ्याबद्दल आहेच ना. मधुराच्या मनात पाहिजे ना. आता काही नाही, प्लीज आता तू मध्ये पडू नकोस, काही बोलू नकोस.
मला माझ्या डोक्याने चालू दे, कळलं? प्लीज, फॉर अ गॉड सेक, प्लीज. मिहीर डोंट वरी, मी करेल त्याचं डोकं शांत. पुरे पुरे पुरे. काय रे दादा? मीरा, नीट लागली ना झोप? हो मामा, जरा दमलेच होते. एका गोष्टीचं बरं वाटतंय की मीच अडकले होते म्हणून ठीक आहे. आता जर मुलांपैकी कोणी अडकलं असतं ना मामा, तर मुलांची काळजी तुला आणि तुझी काळजी आम्हाला. परत हरू नकोस ग बाई. एकदा हिला हिच्या नवऱ्याकडे सोपवली ना की आपण मोकळे. नवरा सांभाळेल हिला, नाही का? आणि नवरा पण असा श्रीमंत शोधणार आहे, चांगल्या घरातला. तुझ्या घरी ठिय्या देऊन बसणार नाही. कमू, काय काय बोलतेस काय? तेच ना मावशी, कधी कधी ना तुझ्या बोलण्याचा अर्थच कळत नाही. लेके बोले सुने लागे. झालं का सुरू? मावशी प्लीज, सारखा लग्नाचा विषय नको ना ग. ठीक आहे, तुझ्या लग्नाचा विषय थांबवूया आपण. आपण मधुराच्या लग्नाचा विषय काढूया, है ना दादा? काय माझ्या मावशी, तुला सकाळपासून कोणी भेटलं नाही का? माझ्या लग्नाचं काय मध्येच? अगं काय माहिती का, त्या दिवशी त्या मनीषा ताई आपल्याकडे आल्या होत्या. मनीषा ताई? कोण मनीषा ताई? घ्या हिच्या होणाऱ्या सासूबाई म्हणते कोण मनीषा ताई. व्हॉट? काय काय काय? मनीषाताई म्हणजे मिहीरच्या आई. हा अच्छा, मनीषा ताई. मग मिहीरची आई म्हण ना, मनीषा ताई का? आणि त्या कशासाठी आल्या होत्या? एक मिनिट प्लीज, काय चाललंय तुमचं? ए, सांगतो सांगतो, शांतपणे ऐक. त्या दिवशी कमूला मिहीरच्या आई आहेत ना मनीषाताई, त्या मार्केटमध्ये भेटल्या होत्या. एक मिनिट दादा, मी सांगते. ऐक मधुरा, कशी वाटते आमची मधुरा तुमच्या मिहीरसाठी? हो, आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते ती. मिहीरला सुद्धा ती खूप आवडते. शिवाय दोघे चांगले मित्र सुद्धा आहेत. खरं तर मीराच्या साखरपुड्यानंतर आम्ही ठरवलंच होतं तुमच्याकडे हा विषय काढायचा. थोडक्यात असं, त्यांना त्यांच्या मिहीरचं लग्न करायचं आणि आम्हालाही आमच्या मधुराचं लग्न करायचंय. म्हणजे जमली की नाही जोडी? हा? आणि त्यांना तू आवडते सगळं आणि आम्हाला तो मिहीर पसंत आहे. खरंच मिहीर चांगला मुलगा आहे ग. करून टाक लग्न. करून टाक? व्हॉट डू यू मीन करून टाक? खेळ आहे का तो? अगं मावशी, मिहीर फक्त मित्र आहे माझा. मी प्रेमात बिमात नाहीये त्याच्या. प्लीज, उगाच तुम्ही काहीतरी माझ्या डोक्यावर थापू नका. ते थांब एक मिनिट, मी आता मिहीरला फोनच करते आणि झापते त्याला. एक मिनिट मधुरा, थांब. वेडी आहेस का तू? मिहीरला फोन नको लावू.
उगीच एक करता एक होईल. मला काय वाटतं, जसं तुला याविषयी काही माहित नाही ना, तसं त्यालाही माहित नसेल कदाचित. उगाच त्याच्याशी भांडून तुमच्या मैत्रीला धक्का लावू नको. मावशी जे काही म्हणते त्याविषयी आपण नंतर बोलू. तू शांत हो आणि नाश्ता कर. बर, मिहीरच्या प्रेमात नाहीयेस ना तू? मग दुसरं कोणी आवडतं का तुला ते सांगून टाक. अजून तरी नाही, पण कधी कोण चांगला भेटेल सांगता येत नाही. खात्री पटली की सांगेन. पण तुम्ही मिहीरच्या आईशी काही बोलू नका. जे काय बोलायचं ते मी बोलेन. ओके? नका करू लग्न, दोघी नका करू लग्न. बसा मामाच्या डोक्यावर, वाटा मिऱ्या, वाढवा त्याचं ब्लड प्रेशर. अरे पण तुम्ही का टेन्शन घेताय आमच्या लग्नाचं? का स्वतःच ओढवून घेताय? आमच्या लग्नाची जबाबदारी आहे ना, आम्ही घेऊ आमच्यावर. मधुरा, थोडं लहान मोठं बघत जा जरा. जरा भान ठेव. इतका राग बरा नाही. ताई, तू पण मलाच बोल. अरे काय हे 24 तास लग्न लग्न लग्न, दुसरं काही लाईफच नाहीये का? शी. मधुरा, अगं थांब, आम्ही पण येतोय. मधुरा, जाऊ दे तिला. दिवसेंदिवस उद्धट होत चालली दादा ती. कमू, जरा अंदाज घेऊन विषय काढायचा ना. असा पिच्छा पुरवला ना की मुलं चिडतात. काय झालं चिडायला? आता प्रेम आणि लग्न या विषयावर आपण उड्या मारायच्या का या वयात? यांच्याच लग्नाचे आणि प्रेमाचे विषय काढणार ना आपण. त्यावर चिडायला काय झालं? तू डोक्यावर चढवून ठेवलंस या दोघींना. मला वाटलं होतं कोणीतरी येईल माझ्या मागे माझा राग काढायला, मला थांबवायला. ऍटलीस्ट आदित्य तरी यार. ताई मागे कसा गेला होता धावत धावत. त्यांना कुणाला काही पडलेलीच नाहीये ना, नुसतं आपलं लग्न लग्न लग्न. मिहीर, ह्याचा पण त्याचसाठी फोन आहे का? काय मिहीर? आई तुमच्या घरी येऊन जे काही बोलली त्याबद्दल तू रागवलेस का? नाही, मी बोलते ना तुझ्याशी आल्यावर. ठीक आहे? ओके. ऍटलीस्ट त्याला कन्सर्न तरी वाटतोय. मी रागवलीये का तरी विचारतोय. मावशी तसं नाही. प्रत्येकाच्या वेगळ्या कल्पना असतात, वेगळी स्वप्न असतात. सत्यात उतरायला हवी ना ती स्वप्न. तू फार मोठी स्वप्न बघू नकोस. अंथरून पाहून पाय पसरावे. मावशी अगदी उलट आहे. आमची पिढी स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करून दाखवण्याचं स्वप्न बघते आणि धाडस करायला अजिबात घाबरत नाही. नको आम्हाला असली धाडस. करतायत मोठी धाडस. गिळा, लवकर गिळा. आटपा लवकर, जायचं आणि तुम्हाला उशीर होतोय. कमू, तू जरा गप्प राहा. मुलं कामावर निघतायत ना, त्यांचा मूड नको घालूस. मी खराब करते मूड? म्हणजे मीच वाईट? हाताबाहेरच जात चालल्यात पोरी. 6 महिन्याच्या आत दोघींची लग्न लावून मोकळी नाही झाले, गेला फ्लॅट. शाहरुख, मी आत्ताच मधुराशी बोललो. मला वाटलं होतं की आई तिकडे गेल्याने ते सगळं घडल्यामुळे ती रागवली असेल. तू विचारलंस तिला? हो, पण इन डिटेल नाही विचारलं. मी फक्त विचारलं की आई तुमच्याकडे आले आणि जे काही बोलले त्यामुळे तू रागवलेस का? मग तर ती नाही असं म्हणाली. ती म्हणाली की मी आल्यावर बोलते तुझ्याशी, मी निघाली. आता ती निघाली म्हणजे मलाही निघावं लागणार. यार, पण ऑफिसमध्ये गेल्यावर काय बोलणार आहे माझ्याशी काहीच आयडिया नाहीये. असो, निघतो. ए दादा, तुला कळतंय का? काय? अरे ती रागवली नाहीये, नाही तर कशाला म्हणाली असते भेटून बोलूया म्हणून.
तिच्या बाजूनी जर नो आहे तर मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये असं म्हणाली असती, किंवा फोन सुद्धा उचलला नसता. करेक्ट. याचा अर्थ तिला प्रत्यक्षात हो म्हणायचं असेल. हा, आता विचार कर काय करणार आहेस ते. मी 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 प्रपोज करणार. मी आजच प्रपोज करणार. आता ऑफिसला जाणार आणि तिला सरळ विचारणार. बस. फायनली द डे इज हिअर. चला, प्रिन्सिपल केबिन पर्यंत सोडलंस तुम्हाला. थँक्यू. स्टाफ रूम कुठे? स्टाफ रूम पर्यंत सोडणार आहेस आता? नाही, पण शाळेत तुला सेफली सोडलं म्हणून टेन्शन नाही येणार आता. थँक्यू सो मच. तुला ऑफिसला जायला उशीर होत असेल ना? बाय. 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 आदित्य, माझा टिफिन. हो, हा तुझा टिफिन आहे ना? माझ्या लक्षात नाही. नो प्रॉब्लेम. बाय. ऍक्च्युली मला एक सांगायचं होतं तुला. मला माहिती आहे मी जे काही सांगणार आहे ते तुला कदाचित आवडणार नाही, पण तरीही मला सांगायचं. असं काय असू शकतं जे मला आवडणार नाही याची तुला खात्री आहे, पण तरी तुला मला सांगायचं. काल तू माझ्यासाठी जे काही केलंस त्यासाठी मनापासून आभार मानायचे तुझे. हो. काय केलं मी तुझ्यासाठी? तुला नाही माहित तू काय केलंस? मी फक्त तू दिलेला सिग्नल ओळखला. आय मीन तू टॉर्चने लाईट दिलास ना, तो पाहिला फक्त, बस. आणि पाहिला नसतास तर तुला त्याचा अर्थच कळला नसता. रात्रभर अडकून पडले असते मी आत एकटीच. सो थँक्यू. यू आर ऑलवेज वेलकम मॅडम. सॉरी. बाय. बाय. काय 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 तुला कळत नाही तुझं काय मी काय बोलते? हा, अगदी तू खूप छान दिसत आहे एकमेकांबरोबर. वेडी आहेस का? तो लहान आहे माझ्यापेक्षा 2 वर्षांनी. सोड यार. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. हो का? डायलॉग्स पुरे, धडे शिकवायचे वर्गात. चला. नाही नाही नाही, धडे नाही, कविता. तू आतापर्यंत इतरांच्या कविता शिकवत होतीस, स्वतः कविता करत होतीस, पण मीरा आता तुझ्या आयुष्यातच कविता आलीये. चला, उशीर होतोय. ऐक ना. नाही ऐकायचं मला. काही बडबड करते. ऐक ना. चल विशाखा.